कोणतेही वाटण न वापरता आज आपण कोळंबी मसाला करणार आहोत। आज आपण माझ्या घरच्या पद्धतीने कोळंबी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे ओली कोळंबी घेतलेली आहे, तिला साफ करून घेतले आणि मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहे, म्हणजे त्याच्यावरती असलेला उग्र सुवास, कीटक बिटक ते सगळं मरून जातात। मोठा एक बटाटा घेतलेला आहे, एक सारखे त्याचे फोडी करून घेतलेले आहेत। बटाटा कधी टाकायचा आणि कसा टाकायचा ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तुम्ही बटाटा कसा टाकताना ते कमेंट करून सांगा। कैरी आहे, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 2 मध्यम आकाराचे कांदे, कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि कढीपत्ता। इतर साहित्य आहे ते करताना पाहणार आहोत। कोळंबी कमी असेल तर कोळंबीमध्ये बटाटा कसा टाकायचा ही माझी ट्रिक तुम्ही नक्की एकदा वापरून बघा आणि आवडली ना तर लाईक करा आणि शेअर करा। कोळंबी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। चॉपरमध्ये मी कांदा आहे तो बारीक करून घेतलाय। असा चॉपरमध्ये कांदा पण बारीक केला ना तर पटकन तळला जातो आणि आपला वेळ पण वाचतो आणि आपला गॅस आहे ना तो पण कमी लागतो। त्याला तेलात घालायचं, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि कांदा नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा। कढीपत्ता पहिला तेलात घालायचा नाही, करपून जातो, असा नंतर घालायचा म्हणजे त्याचा सुवास चांगला येतो। कांदा नरम पडला की लसूण ठेचून घालायचा। लसूणची पेस्ट घालायची नाही, लसूण ठेचून घालायचा। मच्छीला भाजीला चांगला सुवास येतो। मच्छी किंवा भाजी आहे ना ती चविष्ट होते आणि लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत याला परतून घ्यायचं। लसूणचा उग्र सुवास गेला की टोमॅटो घालायचा। टोमॅटो नरम पडेपर्यंत याला परतून घ्यायचं। टोमॅटो नरम पडलाय, गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे। मोठा 1 चमचा घरचा लाल मसाला, छोटा अर्धा चमचा हळद, छोटा 1 चमचा धना पावडर। खूप जणांना कोथिंबीर घालताना चूक करतात की देठ आहे ती काढून टाकतात आणि फक्त पानं घालतात, पण पानांपेक्षा ना देठामध्ये चव जास्त असते। कोथिंबीरच्या देठाचा वापर केल्याने भाजी चविष्ट पण होते। काही सेकंद यांना आपल्याला परतून घ्यायचे। एकदम साधी सोपी भाजी आहे। कोणती वस्तू कधी टाकायची आणि कशी टाकायची ह्याला खूप महत्त्व आहे। तुम्ही जर कोळंबी केलीत ना तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने कोळंबी करणार। कोळंबीतलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि कोळंबी घालायची। त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, पण कोळंबीला लागेल ना एवढंच मीठ घालायचं आहे। त्याच्यावरती झाकण ठेवायचं। बघू शकता तुम्ही आपल्या कोळंबीला पाणी कसं सुटलं आहे ते, म्हणून पाणी घालायची गरज नाही। ह्या पाण्यातच हिला आपल्याला शिजवायची आहे। आपण झाकण ठेवून हिला शिजवून घेणार आहोत। कोळंबी अर्धी शिजली की त्याच्यामध्ये कैरी घालायची आणि मिक्स करायची। तुम्हाला वाटलं आपली कोळंबी करपते म्हणून तर पाणी घालायचं नाही, पण असं झाकणावरती पाणी ठेवायचं, ते पाणी आहे ना ते खाली पडतं। कढई गरम झाली की तेल घालायचं आणि तेल सर्व कढईला असं लावून घ्यायचं म्हणजे बटाटा चिटकत नाही। त्याच्यामध्ये एकदम कोरडा केलेला बटाटा घालायचा, एकदम कोरडा करायचा, सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि गॅस मोठा करून ह्याला आपल्याला परतून घ्यायचं। बटाटा अर्धा शिजल्यानंतर बटाट्याला लागेल एवढे मीठ घालायचं। बटाटा आपला तयार झाला आहे। असं तळून बटाटा घातला ना कोळंबीच्या बटाट्याला चव चांगली येते आणि जर तुम्ही कोळंबी बरोबर शिजायला घातलात ना तर तो पचपचीत लागतो। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, घरी सगळ्यांना आवडेल। कोळंबी शिजल्याच्या नंतर वरून असा गरम मसाला घालायचा म्हणजे कोळंबीला ना चव चांगली येते। झटपट असा तुम्हाला हा माझ्या घरचा कोळंबी मसाला आवडला तर नक्की लाईक करा। असा एकच बनवलात ना तर तुम्ही चपाती, भाकरी, भात काही याच्याबरोबर खाऊ शकता। अगदी ब्रेड बरोबर पण खूप छान लागतो। आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि घरचा सन चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।